अशी सून तुम्हाला शोधून सापडणार नाही। आईसाहेब प्लीज विना अट त्या दोघांना लग्नाची परवानगी द्या। रणजित, मी सांगतो, आपुलकीच्या ओढीने ते एक दिवस या घरात परत येतील, स्वतःहून येतील। असं होईल असं तुम्हाला वाटतंय? 200% आहे साहेब। नाही रणजित, असे निर्णय भावनेच्या भरात नाही, विचारांती घ्यायची असतात, ते मस्त आहे। मान्य आहे, हवं तर तुम्ही आत्ता निर्णय घेऊ नका, एकदा त्यांच्याशी बोला, एकदा भेटा त्यांना प्लीज। दादासाहेब, बरं झालं आलं, या महत्वाचं बोलायचं, तुम्ही पण। या दादासाहेब, राजश्री थांबा इथे, सर्वांसमक्षच झालेलं बरं। रणजित, त्या दोघांना बोलवा। जी। आईसाहेब आलेत ते। सुजिता पर अपर्णा, आम्हाला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं। आईसाहेब, तुम्ही काही बोलायच्या आधीच मला तुम्हाला काहीतरी सांगायचं। तुमच्या सगळ्या अटी आम्हाला मान्य। आम्ही पुन्हा या घरात राहायला यायला तयार। आम्ही ढाबा बंद करायला तयार आहोत। तुम्ही फक्त आपणाला पदरात घ्या, तिला या घरची सून होण्याचा मान द्या। तुमच्या होणाऱ्या सुनेला आणि होणाऱ्या नातवंडाला मनापासून आशीर्वाद द्या। काय होय, आमचा अंश वाढतोय आपल्या। चित्राव, काय बोलताय तुम्ही? मान मर्यादा सगळं मातीत मिळवायचं ठरवलंय का तुम्ही?
सरळ सरळ जाहीर निवेदन दिलं आणि आता हे. अहो, जनाची नाही मनाची तरी लाज बाळगायची. समाजात तुम्हाला नसेल, पण ज्या घराण्यात तुम्ही जन्माला आलायत ना. आईसाहेब, माफ करा मी असं मध्ये अडवलं, पण तुमच्या इतकाच धक्का मलाही बसलाय. इनफॅक्ट आपल्या सगळ्यांनाच बसलाय. तेव्हा सुजितरावांनी याआधी काय केलं, आपल्या घराची मान मर्यादा प्रतिष्ठा या गोष्टी आत्ता नको ना मध्ये आणायला प्लीज. आय नो विषय नाजूक आहे, पण जरा आपण याकडे प्रॅक्टिकली बघूयात का प्लीज. काय बोलताय तुम्ही? सुजितरावांनी हे जे काही केलंय ते योग्य केलं असं म्हणायचंय तुम्हाला? अजिबात मला असं म्हणायचं नाही दादासाहेब. आईसाहेब, अहो आपण 21व्या शतकात राहतो. इथे मुलं मुली एकमेकांना भेटतात, प्रेम करतात, कम्पॅटिबिलिटी चेक करतात एकमेकांची. काही नवीन नाही आणि गुन्हा तर नाहीच नाहीये. लग्न आधीचं गरोदरपण ही काही फार मोठी गोष्ट नाही राहिली आताच्या काळात. जेव्हा की ते दोघंही एकमेकांवर प्रेम करतात, सज्ञान आहेत ते, एकमेकांची जबाबदारी घ्यायला तयार आहेत, लग्न करायचं म्हणतायत आईसाहेब ते, तेव्हा उगाच आपण घराची मान मर्यादा प्रतिष्ठा यांचं भांडवल करून त्यांना का बोल लावायचं? मग काय बोलायलाच नको नाही का? मग तर विषय संपला. अहो नाही दादासाहेब, विषय तर आत्ता सुरू झालाय. दादासाहेब, आपल्या घरात एक छोटस बाळ येणार आहे. सुजितच्या जन्मानंतर पहिल्यांदा आपल्या घरात पाळणं आणणार आहे. ही आनंदाची गोष्ट नाहीये का? बेबी मावशी, आईसाहेब तुम्ही आजी होणार आहात. दादासाहेब तुम्ही काका होणार आहे, ही गोष्ट आनंदाची नाहीये का? आईसाहेब तुम्ही सांगा, या आनंदापेक्षा प्रतिष्ठा महत्वाची घराची. साहेब खरंच सांगतोय, काळजी करू नका, खूप चांगली गोष्ट घडते, त्याचेच संकेत आहे. सुजित आणि अपर्णाचं रीतसर लग्न झालं तर आपल्या प्रतिष्ठेला कुठेच धक्का लागणार नाही आईसाहेब. आईसाहेब, आईसाहेब हे पटतंय काय तुम्हाला? वहिनी साहेब, यात पटणं न पटण्याचा काय मुद्दा आहे? जे सत्य डोळ्यासमोर आहे ते मोठ्या मनाने स्वीकारूयात ना. ऐसे भाऊ, आपल्या घरात एक कोवळा जीव येणार आहे, त्याला उगाच ते नैतिक अनैतिकतेचं लेबल न चिकटवता त्याच्या येण्याची चाहूल साजरी करूयात ना साहेब. अरे ऐका माझं, आपला आनंद आपल्या दारात आपली वाट बघतोय. आपण फक्त त्याला प्रेमाने कवटाळण्याची गरज आहे. ऐका माझं,